श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इचलकरंजी या संस्थेला सन 2025-2026 या आर्थिक वर्षात तब्बल 3,20,00,000 रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मदनरावजी कारंडे यांनी दिली. सामान्य व कष्टकरी लोकांना सावकारी पाशातून मुक्त करण्याच्या उद्देशाने 24 फेब्रुवारी 1992 रोजी या संस्थेची स्थापना करण्यात आली. आज संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम बनली असून सातत्याने प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे. चालू आर्थिक वर्षात उद्योग, व्यापार, बांधकाम व सेवा क्षेत्रात मंदीची छाया जाणवली. जागतिक स्तरावर तेल दरवाढ व ऊर्जा टंचाईमुळे आर्थिक परिणामही जाणवले. तसेच वस्त्रोद्योग नागरी असलेल्या इचलकरंजीमध्ये बाजारातील अस्थिरता व महागाईचा परिणामी ठेवी व वसुलीवर झाला. मात्र या सर्व अडचणींवर मात करत संस्थेने चांगली कामगिरी नोंदवली आहे. या वर्षात संस्थेकडे 163 कोटी 75 लाख रुपयांच्या ठेवी असून 131 कोटी 21 लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. संस्थेचे सभासद संख्या 22,529 इतकी आहे. भागभांडवल 7 कोटी 26 लाख असून राखीव व इतर निधी 23 कोटी 63 लाख इतका आहे. संस्थेने 72 कोटी 4 लाख रुपयांची सुरक्षित गुंतवणूक केली असून एकूण व्यवसाय 294 कोटी 96 लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. खेळते भागभांडवल 206 कोटी 70 लाख इतके आहे. CRAR 4.64%, CDO रेशो 73.58% असून NPA 0 आहे. तसेच संस्था दरवर्षी सभासदांना 10% लाभांश देत आहे. व्यवस्थापकीय खर्चाचे प्रमाण केवळ 1.51% इतके आहे. संस्थेचे प्रधान कार्यालय व 8 शाखांमधून कामकाज सुरू असून ग्राहकांना RTGS, NFT, MMS बँकिंग व QR कोड सारख्या आधुनिक सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ग्राहकांना अधिक सुविधा देण्यासाठी लिंबू चौक परिसरात नवीन शाखा सुरू करण्यात येत आहे. तसेच आभार फाटा चंदूर येथे नव्या इमारतीत लवकरच शाखा स्थलांतरित होणार आहेत. मध्यम बचतीतून प्रगतीचे, प्रत्येकास खंबीर पाठिंब्याचे या ब्रीद वाक्यानुसार संस्थेने ग्राहकांच्या आर्थिक उन्नतीचा संकल्प केला असून आकर्षक ठेव व कर्ज योजना लाभ द्यावा असे आवाहन अध्यक्ष मदनरावजी कारंडे यांनी केले. संस्थेचे संचालक मंडळात मदनराव कारंडे, शिरीष कांबळे, सुनील पाटील, गजानन कडोलकर, भगवान कांबुरे, विजय बाबर, संजय घायतिडक, किल्लेश्वर वाघमुडे, सचिन शिंदे, बबिता माचरे, दिशा जाधव, शिवाजी कारंडे, संजय झुंजकर यांचा समावेश आहे. जनरल मॅनेजर दिनेश रेंदाळकर व RC मॅनेजर भारत गिड्डे यांची उपस्थिती होती.